विधानसभेची जी आता निवडणूक झाली त्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी निवडणूक लढवली त्यामध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा जो दिला त्याबद्दल आम्ही सर्व मतदारांचे खूप खूप आभारी आहोत। खरं तर आमचा उमेदवार हा 1 महिन्यामध्ये आम्ही संघटन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, परंतु तरी सुद्धा आमचा जो विकासाचा अजेंडा होता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तो जनतेने स्वीकारला आणि आम्हाला अशा पद्धतीचं जे मतदान झालं त्याबद्दल ज्यांनी मतदान केलं ज्यांनी नाही केलं त्यांचं पण आम्ही आभारी आहोत। पण खेद एक गोष्टीच आहे की जे विकासाच्या अजेंड्यावरती मतदान व्हायला पाहिजे होतं ते आपल्या तालुक्यात होत नाही। माझी पत्रकार बंधूंना नम्रतेची विनंती आहे, कार्यकर्त्यांनाही नम्रतेची विनंती आहे की जनता आपली जे काय तालुक्यामध्ये जातीच्या आधारावरती मतदान जाते, विकास बाजूला पडतोय, तो इथून पुढे कोणतीही निवडणूक हो आपल्याला तो मतदार हा विकासावरती एकत्रित करावा लागणार आहे, तरच तालुक्याचा विकास होईल। जातीपातीचं राजकारण करून नेत्याची पोळी भाजली जाते, परंतु तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा, तालुक्यामधल्या बेरोजगारांचा, तालुक्यामधल्या ऊस उत्पादकांचा, तालुक्यामधल्या महिलांचा ज्या अर्थाने सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो होत नाही, हे खेदाची गोष्ट आहे। इथून पुढे तरी मागच्या पिढीला जे झालं ते झालं, नवीन पिढीनं जातीमुक्त राजकारण विकासावरती आधारित आणावं असं मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतोय। आणि इथून पुढे जातीपातीचं राजकारण कायमचं आपण गाडून टाकायसाठी प्रयत्न करूयात। एक दिलानं आम्ही सगळे प्रयत्न करू अशी जनतेला अभिवचन देतो। आणि आमचं काही चुकलं असेल प्रचारामध्ये तर जनतेनं आम्हाला माफ करावी, परंतु आम्ही तुमच्या सेवेत कायमस्वरूपी आमची इंदापूर तालुका च्या जनतेच्या सेवेमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे आमचे नेते प्रवीण भैया, मयूर पाटील, मी आणि आमचे सर्व सहकारी यामध्ये सातत्याने कार्यरत राहू। कुठेही जनतेवर अन्याय झाला जाऊन आमचे लोक जातील, काही प्रश्न निर्माण झाला आंदोलन करतील आणि तो प्रश्न आपल्या सगळ्याच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आता जी निवडणूक झाली आपण सर्वांनी शांततेत पार पाडली, काही ठराविक अपवाद वगळता, त्याबद्दल जनतेचे आभार मानून पुन्हा एकदा आम्हाला जे मतदान केलं त्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो।